नमस्कार, मी मनश्री पाठक बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। वैयक्तिक टीका टिप्पणीत आम्हाला रस नाही, आम्हाला गादीचाही अभिमान। संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्यावरून हे स्पष्टीकरण समोर आलंय। शाहू महाराज आणि माझा स्वभाव सारखाच असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही विनाकारण कोणावरही चिखलफेक करत नाही असंही संजय मंडलिकांनी म्हटलंय। तर या सगळ्या प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यामध्ये वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी होताना दिसते। कसं बघता मग पुढे कशी असणार आहे निवड? वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये करण्यामध्ये आम्हाला रस नाही, आम्हाला सुद्धा गादीचा अभिमान आहे। आम्ही फक्त सत्य विचारलं, सत्य विचारल्यानंतर एवढं झोंबायची काही गरज नव्हती। सत्य आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं असं विषय संपला असता, पण कुठेतरी कांगावा करायचा आणि वेगवेगळ्या निवडणूक वेगळ्या मार्गावर न्यायचा प्रयत्न चालू झालेला आहे। या संदर्भात शाहू महाराजांनी अद्यापही कोणता तुम्ही जे आव्हान दिलेलं होतं त्याचा खुलासा केलेला नाही। मात्र महाविकास आघाडीचे नेते मात्र तुमच्यावर कारवाईची मागणी असेल किंवा तुम्ही माफी मागावी अशी मागणी करा। खरं म्हटलं तर शाहू महाराज साहेबांचा आणि माझा स्वभाव एकसारखाच आहे। मुद्दा म्हणून कोणावर चिखलफेक करावी हा आमचा दोघांचाही स्वभाव नाही। पण जे तुम्ही नेते मंडळी म्हणता यांना मात्र काहीतरी वेगळा ड्रामा करायचा असतो, कांगावा करायचा असतो। कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपल्याला काही त्याचा लाभ होतोय काही बघण्याचा प्रयत्न आहे। पण खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही आमचं काम सांगतोय, मोदीजींचं काम सांगतोय, राज्य शासनाचं काम सांगतोय। ते काम सांगून त्यांनी मते मिळवावी ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। आजची उमेदवारीसाठीची जी रॅली आहे ती विजयाची नांदी असेल। आता ग्रामीण भागातले लोक आता चंदगडपासून लोक येत आहेत। खरं म्हटलं तर दुपारची वेळ असते तर अधिक ताकदीनं झालं असतं, पण आता उन्हाचे दिवस असल्यामुळं लोकांना उन्हामध्ये बोलवणं, उन्हामधून त्यांना चालवणं ही गोष्ट बरी नाही। आणि म्हणून आम्ही सांगितले की मर्यादित स्वरूपात कार्यकर्ते या, जाहीर सभा पुन्हा मोठे घ्यायचे आहेत त्यासाठी मोठ्या ताकदीनं शक्तीप्रदर्शन आपण करूया। पण आज येत असताना उन्हाचं भान ठेवून आम्ही फार मोठ्या प्रमाणावर लोकांना बोलवलेलं नाही। जेवढे उत्स्फूर्तपणाने येतील त्यांचं मात्र आम्ही स्वागत करणार आहोत। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी।